ही शौर्याची गाथा आहे. कधीतरी चाकणला गेला तर चाकणला एक बिकोत किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती फिरोंगोजी नरसा नावाचा महाराजांचा एक निष्ठावंत सरदार होता. एक खेर आला आणि कळालं की शाहिस्ते खान काही सैनिक घेऊन आलाय आणि फिरोंगोजीच्या त्या किल्ल्यावरती, चाकणच्या किल्ल्यावरती आक्रमण करतोय. 700 पोरं, महाराजांची दरणी दिगरबाज पोरं किल्ल्यावरती समशेर घेऊन उभारली होती आणि 1.5 लाखाच्या शाहिस्ते खानाच्या फौजीने किल्ल्याला बंदोबस्त टाकला. किल्ल्यावरती जायचं कसं? किल्ल्याच्या चारी बाजूने खंदक आहे आणि यायला आणि जायला फक्त एकच लाकडी पूल आहे. तो लाकडी पूलच मराठ्यांनी काढून टाकला होता. जायचं कसं? ना हे खाली येतात ना आम्हाला वरती जात्या देतात. शेवटी त्या शाहिस्ते खानाच्या सरदारांनी तोफखाना प्रमुखाला बोलवलं आणि शाहिस्ते खान म्हणतोय, क्या किया जाए? तो म्हणतो, हुजूर ऐसा करते. शाहिस्ते खान ने विचारलं, मराठों के पास तोपे है? नहीं हुजूर. दारू गोला? नहीं हुजूर. बसमियत? नहीं हुजूर. खाली पत्थर है, पत्थर पर जीते और पत्थर पर ही मारते ऐसे मराठे. येड्या खोपडीची डोके ती. दगडांवरती यांनी स्वराज्य उभा केलंय. यांना तलवारीची सुद्धा कधी गरज लागली नाही. तोफे उनके पास? नहीं हुजूर. फिर जल से जल कितने मराठे? खाली 700 हुजूर. सकाळी उठायचं, वातान पेटवायची, किल्ला ताब्यात घ्यायचा. तोफखाना प्रमुखाला सांगितलं, किल्ल्याच्या बाजूने तोफा लाव. तोफेचा एक गोळा किल्ल्याच्या बुरुजावरती टाक. त्या बुरुजावरती उभारले 400 मराठे जागीच तो बुरुज पडल्यावरती खंदकात पडतील. त्या बुरुजाची सगळी दगड खंदकामध्ये पडतील आणि किल्ल्यावरती जायला याला रस्ता तयार होईल. बडी नामी कल्पना. ठरलं. सायंकाळी तोफा लागल्या आणि 12 वाजता मराठे झोपी गेले. ऐन मध्यरात्री 2 वाजता पूल खाली वाढला. मराठे खाली आले. सपा सब कतली झाला. हर प्रभो शाहिस्ते खान उठला. क्या हो गया? मराठे गायब. विचारले, क्या हो गया? हुजूर मराठे आ गए थे. किधर गए? भाग गए हुजूर. बहुतेक खाली किती लोक मोजायला आले असतील म्हणले. जल से जल किला ताबे मिलेंगे. सकाळी उठला, हातात मशाल घेतली, तोफेच्या जवळ गेला. तोफेला मशाल लावणार, तोफेचा एक गोळा किल्ल्यावरती टाकणार. तोपर्यंत किल्ल्यावरच एक तोफेचा गोळा सुई सुई करत खाली आला. तसा शाहिस्ते खानाचा तोफखाना प्रमुख म्हणाला, तोफे पिचे लो, तोफे पिली. महाराजांनी प्रतापरावांना पत्र पाठवलं आणि महाराज म्हणतात, प्रतापराव तुम्ही कुठला प्रताप केलात? ही कुठली सेनापतीगिरी? ही तर शिपाईगिरी झाली. राव, त्या भेलोलचं मस्तक छाटल्याशिवाय मला तोंड दाखवायचं नाही. राज्याचा राज्याभिषेक चालू आहे. राजाभिषेक चालू असताना स्वराज्याचे सरसेनापती स्वराज्यात नाहीत. एकदा प्रतापराव असे बसले होते. सायंकाळी शेकोटी पेटवली होती. एक सरदार पळत आला. राव राव, तो भेलोल खान परत स्वराज्यावरती आलाय. ती ठिणगी एक ती प्रतापरावांच्या डोळ्यात गेली. प्रतापराव उठले, म्हणाले, कोण कोण सोबत येणार? उभारले 1 2 3 4 5 6. विठोजी शिंदे प्रतापरावांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला आणि प्रतापराव घोड्यावरती बसले. गेले त्या भेलोल खानाच्या छावणीवरती आक्रमण केलं. अरे 1 लाखाच्या फौजे पुढे 7 लाख मराठे आसमानी शौर्य दाखवत होते. अरे उगाच म्हणत नाहीत, 1 मराठा 1 लाख मराठा, पण 7 मराठ्यांचं बळ तोकडं पडलं आणि प्रतापराव पकडले गेले. त्या भेलोलनं प्रतापरावांची गर्दन कलम केली. प्रतापरावांची गर्दन या मातीमध्ये खाली पडली आणि त्यावेळी त्यांच्या तोंडून एक वाफ निघाली. ते बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि ओढणाऱ्या मातीला राव सांगत गेले, सांगा माझ्या राजाला, सांगा माझ्या राजाला, तुमचा प्रतापराव मातीत नाही मेला. तुमचा प्रतापराव मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे, मातीसाठी मरणारे फक्त छत्रपती शिवरायांचे मावळे असतात, हे सांगत गेला. कुसुमाग्रज एके ठिकाणी फार सुंदर म्हणतात की, दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा, दगडांवर दिसती अजून येथल्या टाचा, ओढ्यांवर तरंगे अजून रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्याप वीरांनी कोण वाऱ्यावर गात, वेड्यात मराठे वीर दौडले 7, वेड्यात मराठे वीर दौडले 7. 7 मराठ्यांनी जीवाची बाजी लावली आणि स्वतःच्या शरणागतीसाठी, मराठ्यांच्या साम्राज्यासाठी समर्पण केलं, मातीसाठी समर्पण केलं. बराच वेळ झालं बोललोय, वेळही फार कमी आहे. शेवटची 2 मिनिटं घेतो, फक्त 2 मिनिटं बघतो. फार काय बोलायचं होतं, परत चपळून आल्यावरती नक्की बोलेन.
कीर्तन होणार आहे महाराजांचं. खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला, सगळ्या गोष्टी ऐकल्यात. एक गोष्ट घेऊन जावा, महाराजांनी या मातीमध्ये सगळ्यात गोष्टी, योजना ज्या आहेत ना, ह्या महाराजांच्या काळातले आहेत. पहिली गोष्ट सांगतो, आज आपल्याकडं पेन्शन नावाची योजना मिळते. सरकारी अधिकारी रिटायर झाल्यानंतर त्याला पेन्शन योजना मिळते. ही पेन्शन योजना महाराजांनी चालू केली. सैन्यामध्ये एखादा सरदार रिटायर झाला तर त्याला जो पगार होता, त्या पगाराची निम्मी रक्कम महाराज पेन्शन म्हणून देत. तुम्हाला माहिती आहे, एखादा सरदार मेला तर त्या सरदाराचा पोरगा महाराजांनी त्या सरदाराच्या पदावरती रुजू केला. अनुकंपा खाली घेण्याची योजना या मातेमध्ये जर कुठल्या राजानं चालू केली तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. महिन्याच्या महिन्याला जे आपल्याला पगार मिळतात, जे 5 वर्षानं दर सरकारी अधिकाऱ्याची दर 5 वर्षानं 3 वर्षानं बदली होते. का होते? कारण तो सरकारी अधिकारी तिथं राहिला तर 5 वर्षात म्हणजे काय चिपळूणमध्ये ठेवणारच नाही. तो इकडे 4 एकर, तिकडे 2 एकर, इकडे बाग लावून मोकळा. पण नाही, महाराजांनी योजना चालू केली. का? किल्ल्यावरती जे सरदार होते, जे प्रमुख जे सरदार होते, जी लोक होती, त्यांची दर 5 वर्षांनी बदली केली. आता मॅनेजमेंट गुरु बसले तिथं, जाधव साहेब माझ्यापेक्षा भारी मॅनेजमेंट तुम्हाला सांगतील महाराजांचं. पण थोडक्यात सांगतो की दर 5 वर्षांनी जी बदली व्हायची ना, ही बदली महाराजांनी चालू केली. घोटाळा होऊ नये, पण आमची लोक लय बेंडल, त्याच्या वरनं घोटाळा करायला चालू केली. पाणी अडवा पाणी जरवा आमच्या महाराजांनी चालू केलं, ह्याची अडवा त्याची जरवा आम्ही चालू केलं. गड किल्ल्यावरती आपण नावं करतो, ती तुमच्या माझ्या बापजात्याची जागीर नाही, ती या बापजात्याची जागीर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, चिपळूणची लोक ग्रामपंचायतीचा घरातला एकतरी बल्ब फोडतो का आपण? एकतरी फोडतो का? ग्रामपंचायतीचा एकतरी शिल्लक ठेवतो का आपण? नाही ठेवत. ज्या दिवशी या देशातल्या ग्रामपंचायतीचा एखादा तरी बल्ब शिल्लक राहील, त्या दिवशी खऱ्या अर्थाने देश सुधारला असं मला प्रामाणिकपणे म्हणावं लागेल. महाराजांच्या इतिहासातनं एक गोष्ट शिकून जावा. मी फार मोठेपणा सांगत नाही. माझ्या घरी कधी या, मी जन्मल्यापासून आतापर्यंत माझ्या घरात टीव्ही बघितलेली नाही. माझे वडील प्राध्यापक आहेत, PhD केलेली आहे मराठीवरती माझ्या वडिलांनी. एकदाही टीव्ही बघितलेली नाही. माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000चा टीव्ही बसवला नाही, पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात 40,000ची छत्रपती शिवरायांची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलेत. आपल्या पोराला एखादं गोविंद पानसरेंचं पुस्तक द्या, कळू द्या आमच्या पोरांना मातीसाठी बलिदान देणारी पिढी या मातीमध्ये कशी तयार झाली हे सांगा आपल्या पिढीला. त्यावेळी आपली पिढी उभा राहील. ताईंनो, आपण संक्रांतीला एकमेकीला काय देतो? वाण देतो. वाण काय देतो? वाण, टिकल्याचं पाकिट, बोचा डबा, पावडरचा डबा. इथून पुढे वाण देताना एकमेकीला छत्रपती शिवरायांचं एखादं पुस्तक द्या, त्यातून विचारांची सांगड होणार आहे. याच राजाचं 3 एप्रिलला निधन झालं. एक कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो, महाराज गेल्यानंतर रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर. थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राज थोडं. जखमा सुद्धा म्हणत होत्या थांबा राजा थोडं. हातात होते ढाल आणि पळत होतं घोडं. अरे छत्रपती शिवाजी राजाचं नाव ऐकून एकदा डोळं झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक. जाता जाता एवढंच सांगतो, हर हर महादेव आवाज सुटला. हर हर महादेव आवाज सुटला. मुघलांच्या कपाळी घाम फुटला. आम्हा मर्द मराठ्यांच्या झळकल्या तलवारी. मुघल पळती माघारी. महाराज अजून तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता. मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला. यायचे कोकणातल्या मायमाऊलींची आबरू लुटायचे. एका लिकीची किंमत 1 रुपया एवढी केली होती. एका तांदळाच्या पोत्याच्या किमती एवढी आपल्या कोकणातनं 5 मुली विकल्या जात होत्या. सिद्धी यायचे, आपल्या लेकींचे दिवसा ढवळा कत्तल करायचे, जहाजात बसवायचे आणि विकायचे, सौदा करायचे. महाराजांना माहिती होतं बंदोबस्त केला पाहिजे. महाराजांनी बोलवलं मायनाक भंडारींना. मायनाक भंडारी म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या
निष्ठावंत सरदारांच्या यादीतला सगळ्यात पहिला हिरा. महाराज बोलावलं, मायनाक जहाज करा. सिद्धींची मस्ती जिरवावी म्हणतोय. जिथपर्यंत जहाज जातात ना तिथपर्यंत जहाज ढकला. आणि मायनाक भंडारी यांनी जहाज तयार केलं. सैनिक जहाजात बसले आणि या सिद्धींच्या पाठला करत सिद्धींना पकडलं आणि राजांच्या समोर आणून उभा केलं. महाराजांनी सांगितलं, मारा. आशे मारले. मायनाक भंडारींनी विचारलं, राजा मरतील की? नाही, फक्त मरू द्यायची नाहीत, मारायची. सुजवले. आमच्या इथं सातारला कधीतरी गेला तर वासोट्या नावाचा किल्ला आहे. इतका भयानक किल्ला आहे, आज गेल्यावरती एखादा माणूस शांततेनं मरेल एवढा भयानक. जिथं एखादी पिन जरी पडली ना तरी मोठा आवाज येतो, एवढी भयान शांतता. छत्रपती शिवाजी राजांच्या आयुष्यातलं पहिलं कारागृह. महाराज म्हणाले, या सिद्ध्यांना त्या वासोट्यावरती नेऊन सोडा. हे सगळे पकडले, वासोट्याच्या किल्ल्यावरती नेऊन सोडले. 1 महिन्यानं परत महागारी आणले. महाराज म्हणले, द्या घरला पाठवणे यांच्या. ही जहाजात बसवली, यांच्या घरला पाठवले. मायनाक यांनी विचारलं, राजा असं का? मारून टाकले असते. नाही, जाऊ देत. गेले. चांगले सुजले होते. घरात गेल्यावर त्यांनी घराचा दरवाजा वाजवला. त्यांच्या बायका बाहेर आल्या. म्हणले, ह्यांनी घरात नाहीत, पुढच्या दाराला जावा. आणि त्यावेळी तिथल्या लोकांना त्यांनी सांगितलं, जगात सगळ्यांचा नाद करा, पण समुद्रावरती मासेमारी करणाऱ्या कोळ्यांचा उभ्या आयुष्यात नाद करायचा नाही. ही माणसं सांगली दर्यावरती जहाज फिरवू शकतात ना, तेवढ्याच ताकदीनं शमशेर सुद्धा फिरवू शकतात. तुम्हाला आठवत असेल, आपल्या इथं जंजिरा नावाचा एक किल्ला आहे. महाराजांचं स्वप्न होतं तो किल्ला घ्यायचा. महाराजांनी बोलवलं त्यावेळी लाय पाटील कोळी यांना. लाय पाटील कोळी हे महाराजांच्या सैन्यात जहाज चालवायचं काम करायचे. महाराजांनी सांगितलं, लाय पाटील तुम्ही एक काम करायचं, उद्या रात्री 2 वाजता अमावस्येच्या दिवशी, लिंबू नव्हता, टाचन नव्हती, अमावस्याला बाहेर फिरायचं नसतंय, भूत नव्हती, काही नव्हतं. महाराजांचे मावळे आले की चंद्र गायब, चंद्र आला की मावळे गायब, असं समीकरण होतं. अंधश्रद्धेच्या विरोधात पहिला आवाज उठवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांनी सांगितलंय, लाई पाटील जंजिरा घ्यायचा म्हणतोय, त्या जंजिऱ्याची मस्ती उतरावी म्हणतोय. लाई पाटील तुम्ही एक काम करायचं. हा बोला ना महाराज. पाटील तुम्ही जहाजात बसायचं, जहाज घ्यायची आणि तुम्ही तुमची जहाज त्या जंजिराच्या शेजारनं उभा करायची आणि जाऊन फक्त तुम्ही एक काम करायचं, त्या जंजिराला शिड्या उभा करायच्या. एवढंच काम करायचं. मागणं आपले मावळे येतील, शिड्यांवरती चालतील, किल्ल्यावरती जातील, पराक्रम करतील, किल्ला ताब्यात घेतील. ठरलं. महाराजांनी काय सांगितलं होतं? जहाजात बसायचं, शिड्या टाकायच्या, त्या किल्ल्याच्या शेजारावरती जायचं, शिड्या उभा करायच्या आणि किल्ल्यावरती जायला फक्त मावळ्यांना वाट करून द्यायची. रात्रीचे 2 वाजले. लाय पाटील कोळी यांनी जहाज तयार ठेवली. जहाजावरती लाय पाटील कोळी यांनी तत्कालीन काळात शिड्या उभा केल्या, कोळी समाज सोबत घेतला, बांधव घेतले आणि महाराजांचे सैनिक लाय पाटील कोळे मावळे हे सगळे जहाज घेऊन जंजिराच्या शेजारी सायंकाळी 2 वाजता पोहोचले. जंजिराच्या त्या भिंतीच्या अलीकडं समुद्रात नावा उभा केल्या. सैनिक झोपी गेलं होतं. 2:30 वाजता लाय पाटील कोळे यांनी शिड्या काढल्या आणि जंजिऱ्याला शिड्या उभा केल्या. आता महाराजांचे मावळे येतील, शिड्यांवरती चढतील, किल्ल्यावरती जातील आणि किल्ला ताब्यात घेतील. 3 वाजले, मावळ्यांचा पत्ता नाही. 4 वाजले, मावळ्यांचा पत्ता नाही. पहाटेचे 5 वाजले तरी मावळ्यांचा पत्ता नाही. शेवटी सायंकाळी पहाटे 6 वाजता लाय पाटील कोळी यांनी लावलेल्या शिड्या काढल्या, परत जहाजात ठेवल्या आणि जहाज महागारी घेऊन आले. महाराजांना खबर का आली? लाय पाटील कोळी यांनी शिड्या काढून जहाज महागारी आणले. महाराजांनी पत्र पाठवलं, पाटील उद्या सकाळी या भेटायला. एवढंच वाक्य, वाक्यात पण दहशत. उद्या सकाळी या भेटायला. पाटील म्हणले, आता हाय
न सांगितलेलं काम केलंय. शिड्या लावायला सांगितल्या होता, येताना काढून घेऊन आलोय माघारी. महाराजांच्या समोर आले. राज बोलावणं धाडलं. पाटील, राज चुकलो. राज शिड्या काढून घेऊन आल्या. राजू तुम्ही सांगितलं होतं शिड्या लावा, येताना घेऊन आलो. राज चुकलो. माझ्या पोरा बाळांकडे बघा. राज राज परत नाही चूक करणार. हो पाटील बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? आता बक्षीस म्हणल्यावरती दुसऱ्यांदा धाबधन आणलं. महाराज एकदा माफी असावी. आम्ही कोळी, दर्यावरचे कोळी. एक वेळ घरात मीठ नसेल पण स्वराज्यासाठी रक्त सांडणारी आम्ही माणसं आहोत. महाराज एकदा संधी द्या. महाराज पाटील वाह, काय पराक्रम केलात. महाराज पाटील बोला ना, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? पाटील तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय केलात? तुम्हाला सांगितलं होतं मी शिड्या लावायला, तुम्ही येताना शिड्या काढून घेऊन आलात. पाटील जर तुम्ही येताना शिड्या काढून घेऊन आला नसता तर दुसऱ्या दिवशी जंजिऱ्यावरती खबर कळाली असती सिद्धींना की हे मराठ्यांचं कटकारस्थान आहे. दुसऱ्या दिवशी तिकडून जायचे रस्ते सगळे बंद केले असते. जंजिऱ्यावरती अनेक वेळा आपण जाऊ शकतो. हा मार्ग तुमच्या मुळा खुले झाला. बोला पाटील तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? काही महाराजांनी लाय पाटील कोळी यांना एक पालखी भेट म्हणून दिली. लाय पाटील कोळी महाराजांना म्हणाले, महाराज पालखी नको. अहो पाटील घ्या ना, मानाची पालखी आहे. महाराज आम्ही दर्यावरचे कोळी, पालखी ही गोष्ट सह्याद्रीमध्ये डोंगर रंगात फिरताना लागते. आमचं आयुष्य जहाजावरचं, नावांवरचं, बोटींवरचं. महाराज ही पालखी तुमच्याकडेच ठेवा, फक्त आम्हाला लढण्याची प्रेरणा निर्माण करून द्या. महाराजांनी काय केलं असेल? महाराजांनी आपल्या गलबतातलं एक मोठं गलबत महाराजांनी आणलं. ती जहाज, ते गलबत महाराजांनी लाय पाटील कोळी यांना दिलं. आणि महाराज म्हणाले, पाटील हे तुमचं बक्षीस आणि या जहाजाचं नाव आजपासून पालखी म्हणून ठेवतोय. ही पालखी जेव्हा जेव्हा घेऊन फिराल ती छत्रपती शिवाजी राजांनी दिली असेल. आजही नागपूरला कधीतरी गेलात तर नागपूरच्या संग्रहालयात लाय पाटील कोळी यांची मानाची पालखी म्हणजे ते गलबत तुम्हाला आजही बघायला मिळतं.